होणाऱ्या आईंनो, कधी असा विचार येतो का, मी योग्य वेळी खात आहे का? काय खावं हे समजतं, पण केव्हा खावं हे कळत नाही. कारण खूप वेळा आपण काय खायचं यावर लक्ष देतो, पण केव्हा खायचं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि जर टायमिंग चुकली तर चांगला आहारसुद्धा पूर्ण फायदा देत नाही. होणाऱ्या आईंनो, गर्भावस्था म्हणजे फक्त जास्त खाणं नाही. हा काळ आहे योग्य वेळेत योग्य गोष्टी खाण्याचा. कारण तुमचं शरीर आणि बाळ दोघांनाही रेग्युलर न्यूट्रिशन लागतं. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. नेहा पहिल्यांदा प्रेग्नेंट होती. ती हेल्दी खायची, पण प्रॉब्लेम काय होता, ती वेळेवर खात नव्हती. कधी ब्रेकफास्ट स्किप, कधी लंच लेट, कधी एकदम जास्त खायची आणि मग तिला ॲसिडिटी, वीकनेस आणि मूड स्विंग्स सुरू झाले. डॉक्टरने तिला एकच सांगितलं, तू काय खातेस ते चांगलं आहे, पण केव्हा खातेस ते चुकतंय. होणाऱ्या आईंनो, हीच गोष्ट आपण आज समजून घेणार आहोत. दिवसात केव्हा काय खाल्लं पाहिजे, अगदी सिंपल आणि प्रॅक्टिकल पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत. सकाळी उठल्यावर तुमचं शरीर 7 ते 8 तास काही खाल्लेलं नसतं. म्हणूनच लगेच हेवी खाऊ नका. सुरुवात करायची आहे कोमट पाणी, 4-5 भिजवलेले बदाम. हे शरीराला जेंटली ॲक्टिवेट करतं. उठल्यावर 1 तासात प्रॉपर ब्रेकफास्ट करा. हा दिवसातील सगळ्यात इम्पॉर्टंट मील आहे. तुम्ही नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, पराठा, दही, इडली, डोसा, ब्रेकफास्ट स्किप करणं टाळा. नाश्त्यानंतर 2 ते 3 तासांनी थोडं हलकं खाणं गरजेचं आहे. त्यामध्ये फ्रूट्स बेस्ट ऑप्शन आहे. केळी, सफरचंद, डाळिंब हे डायजेशन स्मूथ ठेवतं. दुपारचं जेवण वेळेवर करा. घरचं साधं जेवण बेस्ट आहे. डाळ, भात, भाजी, पोळी. जास्त ऑइली खाणं टाळा. सायंकाळी एनर्जी कमी वाटते, तेव्हा लाईट स्नॅक्स घ्या. दूध, नट्स, जास्त चहा टाळा. रात्रीचं जेवण हलकं ठेवा आणि झोपण्याच्या 2 तास आधी करा. झोपण्याआधी 1 ग्लास कोमट दूध, स्लीप इम्प्रूव्ह होते. झोपण्याआधी 1 ग्लास कोमट दूध घ्या, त्यामुळे स्लीप इम्प्रूव्ह होते. एक इम्पॉर्टंट गोष्ट, एकदम जास्त खाऊ नका. थोडं थोडं पण वारंवार खा. आणि हो, क्रेविंग्स नॉर्मल आहेत, पण रोज जंक फूड टाळा. होणाऱ्या आईंनो, तुम्ही जेव्हा खाता, तुमचं बाळही तुमच्यासोबत खाते. तुमचा प्रत्येक घास बाळाच्या ग्रोथसाठी जातोय. एक छोटा रिअल एक्झाम्पल. एक आई रोज टाईम टेबल फॉलो करायची. स्मॉल मील्स, प्रॉपर टायमिंग. ती म्हणाली, मला प्रेग्नन्सीमध्ये जास्त त्रास झाला नाही. होणाऱ्या आईंनो, गर्भसंस्कार म्हणजे डिसिप्लिन आणि केअर. तुम्ही वेळेवर खाल्लं तर बाळाला योग्य पोषण मिळतं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही अशा सवयी बघणार आहोत ज्या प्रत्येक गर्भवतीने आवर्जून करायलाच हव्या. आणि काही छोट्या गोष्टी ज्या तुम्ही रोज करता, पण अननोनली चुकीच्या असतात. हा व्हिडिओ मिस करू नका. होणाऱ्या आईंनो, स्वतःची काळजी घ्या, वेळेवर खा आणि आनंदात राहा. अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.